कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई माझं ऐकून घे। मला काही एक ऐकून घ्यायचं नाही। मी जे काय तुला सांगितलंय ते फायनल आहे। तू कुठेही जायचं नाहीयेस, ओके? हे बघ आई, तुला कळत नाहीये, एकतर त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। काय प्रतिष्ठा? वा, कमाल आहे तुझी। हाच तुझा चांगुलपणा ना नडतो। नाही, मान्य आहे हे सगळे तुझे संस्कार आहेत, पण तुझ्या चांगुलपणाचा सगळे जण फायदा घेतात। तुला वाटतं तेवढं जग चांगलं नाहीये रे, आणि ही मुलगी तर कायम तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते। ती तुला इमोशनल ब्लॅकमेल करते, तुला तिच्या जाळ्यात ओढायचा ती प्रयत्न करते। हे बघ आई, मला सगळं मान्य आहे, पण त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केलेली नाहीये। म्हणजे मी जर त्यांना नाही म्हणालो असतो ना, ते का मला ओढून घेऊन गेले असते का? मी स्वतःहून त्यांना होकार दिलाय। का माहितीये का? कारण मला असं वाटतं की मी तिच्या घरी गेल्यावर ना काहीतरी माझ्या हाती लागेल, जेणेकरून आपल्याच मनातले प्रश्न सुटतील। कळतंय? नाही नाही कळत आहे मला, मला पटतच नाही हे सगळं। ती मुलगी जर का इथे एवढा ड्रामा करू शकते, तर तिथे तिच्या घरात तिच्या टेरिटरीमध्ये काय काय करेल? तुला पुन्हा पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करेल, ती मेलोड्रामा करेल, आणि तुला पुन्हा एकदा तिच्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करेल। तू फसशील, मला तेच नकोय। मी किती वेळा तिला सांगितलंय तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, तुझ्या खोलीत तर अजिबात जायचं नाही, तरी सुद्धा आली ना, केली ना तिने हिम्मत, घेतला ना तुझ्या चांगुलपणाचा फायदा। मग मला तर असं झालंय, ती पोरगी कधी एकदा हे घर सोडून निघून जाते, आणि मुख्य म्हणजे तुझ्या आयुष्यातून निघून जाते। मला तुला या सगळ्यातून बाहेर काढायचा लवकरात लवकर। आई, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हवं तर मी बबलू आणि सोमला सोबत घेऊन जातो। त्यांनी काय होणार? आई, तुला हवंय ना की मी आधीसारखं असं आनंदात राहावं, कामामध्ये लक्ष घालावं, असं हवंय ना तुला? या सगळ्या गोष्टी सॉर्ट कराव्या लागतील आपल्याला। प्लीज या सगळ्या गोष्टींना मला माझ्या पद्धतीने सॉर्ट करू दे, प्लीज। मला प्रॉमिस कर, तू स्वतःची काळजी घेशील ना? प्रॉमिस। काळजी नको करू, आलोच। आपू, अरे किती वेळा अशा येरझऱ्या मारणार आहेस? हा, तुझ्या येरझऱ्या मारण्याने येणार आहेत का ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।